हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू द अनदर व्लॉग. तर आमच्या 11 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आहे. आता मुंबईला जायची वेळ आली आहे, पण मुंबईला जायच्या आधी गावच्या सर्व देवांना यायला हवं ना भाई. आम्ही लक्ष्मीनारायणाला आलो आहे. वालावल तीर्थक्षेत्र आहे आणि हा लक्ष्मीनारायण आणि तिथे वर रवळनाथ, तिथे पण जाऊया. आधी लक्ष्मीनारायणाच्या पाया पडूया. आपण इथे सामान घेतात तोपर्यंत पुढे तळ्यावर जाऊन येऊया. बघू शकता तुम्ही तळ. ही मंदिराची बाजूची साईड आणि तिकडे ते तळ. इथे तुम्ही रूम घेऊन पण राहू शकता. ते तिथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि हे इथे रवळनाथाचं मंदिर. आमचं लक्ष्मीनारायण आणि रवळनाथाचं दर्शन घेऊन झालंय. आता माऊलीला जाऊया. गाईज, आम्ही आलो मंदिरात माऊलीच्या. हे तेच मंदिर आहे जिथे आम्ही माऊलीच्या वाढदिवसाला आलेलो. ते ब्लॉग तुम्ही बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आता जाऊन आधी पाया पडूया. तर गाईज, आमचं दर्शन घेऊन झालंय. हे मंदिर तुम्ही बघू शकता. माऊलीच्या वाढदिवसाच्या वेळेला इतकी गर्दी असते ना, आणि इतके लांबून लांबून लोक येतात ना भाई. आणि हा डोंगर, हे सगळं पूर्ण जाम असतं. गाईज, बैल बघा कसलाच आहे. आता आम्ही आलोय रामेश्वराला. श्री देव रामेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र बरमा. आता आतमध्ये जाऊन पाया पडूया. हे बघू शकता तुम्ही, हे जे एवढं मोठं शटर दिसतंय ना, ह्याच्या आतमध्ये रथ आहे. महाशिवरात्रीला यात्रा निघते त्यावेळेला हा रथ सजवून एकदम यात्रा काढली जाते मोठी. आणि हे बघू शकता तुम्ही आमचं रामेश्वराचं मंदिर. तर गाईज, आमचा रामेश्वराचं दर्शन घेऊन झालंय. आता आम्ही अजून एक देवीकडे चाललोय. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो की ती देवी कोण आहे आणि ती का इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. हा बघू शकता तुम्ही, परळे बाजार
आता आम्ही परळ्यातल्या वराठी देवीला आलोय. कन्फ्यूज होऊ नका, आंगणेवाडीतली भराडी देवी नाही, परोळ्यातली वराठी देवी. हे बघा इथे. आणि या देवीकडे येणं महत्त्वाचं काय आहे, कारण आमच्या मामाची देवी आणि मामाच्या देवाक विसरून चालूचा नाही. आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय. आता रेंज आली आहे ना, तर पप्पा वगैरे फोन करतायत. रेंज झाले की आधी सगळीकडे फोन करा, कारण रेंज असते ना आम्हाला इथे, फुल रेंज आहे भाई. तर आता आम्ही इथून वेतोबाच्या मंदिरात चाललोय. चला तर आता आम्ही आलोय वेतोबा मंदिराला. काम चाललंय फक्त मंदिराचं. हे बघा मंदिराचं काम चालू आहे. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण मंदिराचं काम चालू आहे. तर रिक्षात बसूया आणि घरी जाऊया. ऑप्शन नाही दुसरा, लांबूनच दर्शन घेतलं. तर 3-3.5 तास देवदर्शन केल्यानंतर आम्ही घरी आलोय. ही व्हिडिओ आपण इथे संपवूया. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, सतरा बाय, टेक केअर, सी यू अगेन.